नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपण परवाच्या दिवशी एक व्हिडिओ केला ज्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की रविराज साबळे यांना सुद्धा आज सत्तेत बसलेले लोक, देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा त्यांचे लोक म्हणा, हे त्रास देत आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या नोटीस आलेल्या आहेत. ती नोटीस कशाशी संबंधित आहे त्याच्याविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे की त्या HPV लसीमध्ये काय प्रॉब्लेम आहे, का बरं प्रॉब्लेम आहे, काय त्याचा इतिहास आहे आणि या गोष्टी सांगणाऱ्या व्यक्तीला ही व्यवस्था काय प्रकारे त्रास देते. आज ते तिथल्या अहिल्यानगरच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या भेटीला गेलेले होते. तर आज सगळीकडे तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे. म्हणजे 2-3 तासात तो मिलियन्समध्ये गेला. तो लाखो लोकांनी शेअर केला आहे, बघितला आहे आणि म्हणून त्या व्हिडिओविषयी आपण बोललं पाहिजे, त्या घटनेविषयी बोललं पाहिजे. शिवाय तुमच्या घरामध्ये जर का 14 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुली असतील तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. तर बघा, रविराज साबळे म्हणून एक खूपच प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर आहेत. अनेकदा वेगवेगळ्या गोष्टी एक्सपोज करणारे त्यांचे व्हिडिओ असतात आणि ते असं त्यांचा एक व्हिडिओ मागच्या आठवड्यामध्ये आला होता. तो होता HPV वॅक्सिन संबंधी. HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा वॅक्सिन नावाची एक वॅक्सिन आपल्या सरकारने शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी आणलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की सर्वायकल कॅन्सर नावाची जी गोष्ट आहे ती होण्यापासून या लसीमुळे मज्जाव होतो. त्याच्यामुळे 14 वर्षाच्या नंतरच्या सगळ्या मुलींना ते देण्याचा प्रोग्राम सरकारने आणला आहे. आता सरकार वेगवेगळ्या लसीकरणाचा प्रोग्राम आणत असतो. पण ही जी HPV लस आहे हिच्याविषयी याच्या आधी भारतामध्ये खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी झालेली होती. कारण की ही लस बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन तर्फे भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आणली होती. आता बिल गेट्स नावाची व्यक्ती ही वेगवेगळ्या प्रकारचे चॅरिटीचे असे सगळे प्रोग्राम, लसीकरण वगैरे वगैरेमध्ये मदत करत असते. हे खूप वर्षापासून करते आहे. पण जेव्हापासून बिल गेट्सचं त्या ॲप्स्टीन फाईलमध्ये नाव आलं, त्या ॲप्स्टीन फाईलमध्ये काळे कामं करताना वेगवेगळ्या मुलींबरोबर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तो इन्व्हॉल्व असलेला दिसला आहे. त्याचे एप्स्टीनबरोबरचे मेल वाचल्याच्या नंतर लक्षात येतं की हे लोक काहीतरी प्लॅन करत होते. जगाची लोकसंख्या वाढते आहे, ती कंट्रोलमध्ये कशी आणता येईल, मग ती अशी नसेल आणता येत तर मग लोकांना काहीतरी बाबा आमिष द्यायचं की आम्ही तुम्हाला या आजारापासून वाचवणारी एक लस देतो. आणि त्या लसीमध्ये असे काही लूप होल्स असतील की ज्याच्यातून काय होईल तर काही लोकांचा फायदा होईल, मात्र बऱ्याच लोकांना नुकसान होऊ शकतं. हे त्यांच्या मेल्समधून सापडलेलं आहे, ईमेलमधून. आणि त्याच्यामुळे बिल गेट्सवर आता मला असं वाटतं जगभरामध्ये कुणीही विश्वास ठेवू नये, कुणीच ठेवू नये बिल गेट्सवर विश्वास. कारण की एक तर ते या एप्स्टीनमध्ये आहे, म्हणजे इतका भयंकर नराधम. त्या एप्स्टीनच्या तुम्ही गोष्टी ऐकल्या तर तुम्हाला असं वाटतं की असे माणसं या पृथ्वीवर होऊन गेले आपण इथे असताना सुद्धा, की जे लहान लहान मुलींना त्रास देतात, टॉर्चर करतायत, किंचाळत आहेत मुली आणि त्यांच्या किंचाळण्यामधनं त्यांच्या ब्लडमध्ये जे स्ट्रेस हॉर्मोन रिलीज होतो ते रक्तांमुळे काय होतं तर एजिंग कमी होतं आणि ते फ्लेश जर का तुमच्या पोटामध्ये गेलं तर ते तुम्हाला आरोग्य देतं. असे काय काय थेरीज त्यांच्या आणि त्यांनी खूप त्रास दिलेला आहे. हे प्रूफ झालेलं आहे, कोर्टामध्ये प्रूफ झालं आहे. त्या एप्स्टीनला शिक्षा झालेली आहे. पण त्या एप्स्टीनचे काळे कारनामे हे संदुकात बंद होते, कोणाच्याही समोर आलेले नव्हते. फक्त त्याला शिक्षा झाली होती. ते लोकांमध्ये, पब्लिकमध्ये त्याचे फोटो व्हिडिओ नव्हते आले. त्यातले 50% व्हिडिओ आता बाहेर आलेले आहेत आणि त्या व्हिडिओमधून जे जे शॉकिंग बाहेर आलेलं आहे त्याच्यामध्ये बिल गेट्स हे नाव आहे. त्यामुळे जर बिल गेट्स नावाची व्यक्ती अशा घाणेरडे कामं करण्यामध्ये गुंतलेला असेल तर तो जे काही इथे आपल्या या देशामध्ये चॅरिटी करण्याचं नाटक करतोय त्याच्यामधनं त्यांचे हेतू नक्कीच काहीतरी वाईट असले पाहिजे. हे मी तर म्हणते, एकदा जर का तुम्हाला माणूस कळला ना की हा कुठल्या तरी भयंकर वाईट गोष्टीमध्ये अडकलेला आहे, समजून घ्यायचं, त्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीवर डाऊट घ्यायचा. कारण की जर का तो इतकं भयंकर काळं कृत्य करू शकत असेल तर ते कुठलंही जर का चांगलं करण्याचे जे नाटक किंवा जे दिसत असेल त्याच्यामधले पण त्याचे हेतू हे वाईटच असतात. आणि म्हणून बिल गेट्सवर शंका घेतली पाहिजे. भारतामध्ये 2009ला हा HPV वॅक्सिनचा प्रोग्राम आणला होता. त्या लशी अनेक मुलींना न सांगता, त्यांच्या घरच्यांना न सांगता दिल्या होत्या, त्यांना न विचारता दिल्या होत्या. काहीतरी तुमच्यासाठी चांगला इंजेक्शन आहे म्हणून दिलं होतं. आणि त्यातल्या बऱ्याच मुली गेल्यात, ठीक आहे, पण 7 मुली तर म्हणजे इन्स्टंटली असं झालं की त्यांना भयंकर त्रास व्हायला लागला आणि त्यांचे जीव गेले. काही मुलींना
लाँग टर्मचा नुकसान झालेला आहे, हे सगळं तेव्हा पेपरमध्ये येत होतं. तेव्हा ती कॉन्ट्रोवर्सी झाली. मग सरकार तेव्हाचं रिस्पॉन्सिबल होतं. त्यांनी त्या लसीला थांबवलं, त्याचं वितरण थांबवलं. ती जी इथली NGO बिल गेट्स पैसे देत होती, त्या NGOला पाथ नावाची, तिच्यावर बंदी आणली. 2010ला HPV वॅक्सिन देणं भारत सरकारने थांबवलं होतं. का बरं? कारण त्या लसीमुळे जे काही परिणाम झाले ना, ते वाईट झालेले होते. आता एकदा या देशामध्ये जर ती लस बंद केली होती काही कारणाने, आता ती कुठल्या मार्गाने, कोणाच्या इच्छेमुळे, कोणाचं काहीतरी असल्यामुळे तिथे आली असेल काय माहिती, आता परत तो प्रोग्राम आपल्या देशामध्ये लागू झाला आहे. आता हे बघा, मी काही इथं हे म्हणत नाही की ती लस पूर्णपणे वाईटच असेल. कुठलीही लस डेव्हलप व्हायला, तयार व्हायला त्याचे खूप क्लिनिकल ट्रायल्स होतात. 10-15 वर्ष त्याचा अभ्यास केला जातो, त्याच्यातनं ती लस डेव्हलप होते. आता ही लस जगभरातल्या कुणावरच विश्वास ठेवता येणार नाही. परत ते बिल गेट्सवर विश्वास ठेवून कसं काय द्यायचं म्हणून प्रश्न आहे. रविराज साबळे भाऊंनी त्याच्यावर व्हिडिओ बनवला. ते सांगितलं काय झालं होतं गुजरातमध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये जेव्हा या लसी ट्रायल झाले होते. अनेक मुलांना जन्म देऊ शकलेल्या नाही आहे त्या लसी घेतल्याच्या नंतर. आता हे तेव्हाच्या बातम्या आहे ना, तुम्ही 2009चे तेव्हाचे पेपर काढून बघा. कॅरवरमध्ये याच्या स्टोरी आलेल्या आहेत. हेच त्यांनी सांगितलं. त्यांनी ते एप्स्टीनचं, ते बिल गेट्स, जसं मी सांगितलं की विश्वास नाही ठेवतायत, त्याच्यामुळे तुम्ही बघा आणि तुम्ही तुमच्या मुलीला किती सेफ करता येईल ते बघा. हे असं सांगणं हे इल्लिगल कधीपासून झालं? आता त्या कोविड लसीवर मी तुम्हाला सांगते, कोरोनाची लस आणली, कोरोना आला आणि 1 वर्षात लस आणली. अरे लस डेव्हलप व्हायला मी आत्ताच सांगितलं, मी मायक्रोबायोलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे, मला माहिती आहे. आम्ही अभ्यासलं आहे. काय अभ्यासलं आहे की एखादी लस डेव्हलप व्हायला त्याचे किती क्लिनिकल ट्रायल्स होतात, त्याच्यामधनं किती त्याचं ते चेक केलं जातं आणि 10 वर्षाच्या नंतर ती लस 100% म्हणता येते की हां ही सेफ आहे. आणि सेफ लस म्हणजे काय? म्हणजे लस घेतल्याच्या नंतर हे बघा, हलका ताप येणं, थोडंसं डोकं दुखणं, हे खूप नॉर्मल आहे. पण ॲलर्जी होणं हे पण रेअर आहे. म्हणजे लसीमधनं ॲलर्जिक रिॲक्शन टोकाची जर होत असेल तर ती रेअर कंडिशन आहे आणि ती सुद्धा देण्यात येऊ नये असं म्हटलं जातं. आणि ह्या लसीमुळे तर तुम्हाला सांगितलं मी काय काय झालेलं आहे. आणि त्या कोरोनाची लस 1 वर्षात आणली. 10 वर्ष कधी ट्रायल घेतलेत? 1 वर्षात लस आणली, कितीतरी लोकांना कळलंच नाही अटॅक काय येत आहे. अजूनही लोकांना अटॅक येत आहे, कमी वयाच्या पोरांना अटॅक येत आहे. आणि युरोपमध्ये त्याच्यावर खटला चालला. ती जी कोविडवरची लस आहे त्या खटल्यामध्ये त्या लसीच्या मालकाने, ॲस्ट्राझेनेका नावाची जी लस आहे, जी भारतामध्ये वेगळ्या नावाने आपल्याकडे येते, त्या मालकाने सांगितलं येस, रेअर कंडिशनमध्ये ब्लड क्लॉट्स म्हणजे रक्तामध्ये गुठळ्या होऊ शकतात. आता रक्तामध्ये जर का लसी तुमच्या वेन्समध्ये गुठळी झाली तर अटॅक नाही येणार का? आणि जर रेअर कंडिशनमध्ये होत असेल याचा अर्थ ती लस सेफ नाही आहे. परवाच सुप्रीम कोर्टाने सांगितलं ह्या लसीमुळे ज्यांना त्रास झाला सरकारने त्यांची नुकसान भरपाई द्यावी. अरे पण मग नुकसान होणार असेल अशी लस कोण घेईल का? म्हणजे यांच्यावर डाऊट घ्यावा, यांच्यावर विश्वास नाही ठेवतायत म्हणून लोक सांगत आहेत. तेव्हासुद्धा कोविडची लस आली, लोक सांगत होते नका घेऊ, प्रॉब्लेम असू शकतात. आता बघत आहे कोणी मध्येच कसं काय उठून चाललं, काहीच कळत नाही आहे, कसं काय अटॅक यायला लागला आहे कमी वयामध्ये, कोणाला कधीही काहीही कारण नसताना, BP नसताना असं व्हायला लागलं आहे. आणि लोक म्हणतात हे लशीसोबत जुळलेलं असू शकतं, कारण की मालकाने मान्यच केलेलं आहे युरोपमध्ये की ब्लड क्लॉट्स होत आहेत. तिकडची सोसायटी प्रगत आहे, त्यांचं थोडंसं काही झालं तरी ते दाद मागतात, नुकसान भरपाई मागतात, कोर्ट म्हणतं नुकसान भरपाई द्या. आणि म्हणून ह्या प्रकारची जनजागृती करत असताना रविराज साबळे यांना नोटीस पाठवली आरोग्य विभागाने. आरोग्य विभागाला उत्तर द्यायला ते आज गेले होते अहिल्यानगरला. त्या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओ आहे ना लिंक पाठवते, फेसबुकला जाऊन तुम्ही ते बघा. ते उत्तर देऊ शकत नाही आहे नीट. रविराज भाऊ म्हणतात की समजा एखादी मुलगी मेली तर तुम्ही काय करणार? ते म्हणतात की म्हणजे ते नीट उत्तर नाही देत आहेत. ते असं म्हणतात की नियमांमध्ये लिहिलेलं आहे, जे काही नियम असेल ते पाहूया. ते म्हणतात की रविराज भाऊ म्हणतात की तुम्ही एक काम करा ना, तुम्ही गॅरंटी द्या की काहीच होणार नाही आहे लसीमुळे, कुणालाही भयंकर असं काहीतरी आजार होईल असं नाही होणार, ही लिहून तरी द्या बॉन्ड पेपरवर, आणि काही झालं तर मी जबाबदार आहे म्हणा. तेव्हा पण ते तसं करत नाही. इतके उडवाडूडीची प्रश्न उत्तरं. अरे रीतसर प्रोसेस काय असते? समजा सरकारला वाटत असेल काहीतरी चुकीचं, एक नोटीस पाठवणं, त्यांच्याकडून उत्तर घेणं. पण यांनी तसं उत्तर नाही घेतलं. यांनी डायरेक्ट म्हटलं की ते बंद करा, तो व्हिडिओ काढून टाका, नाही तर कायदेशीर कारवाई करू. ही गत आणली आहे लोकशाहीची. कोणी अवेअर करायला गेलं तर हे असं होतं.
भ्रष्ट लोकांना मतदान देऊ नका म्हटलं तर केसेस होतात. आता माझी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, काय झालेलं आहे नांदेडमध्ये मी जेव्हा हे करायला गेली होती. पण हे जे काय आज झालं आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि ही लोकशाही जिवंत राहायची असेल तर बोलत राहा, लोकांना सांगत राहा, जागरूक करत राहा. आज इथे थांबते. थँक्यू सो मच.